प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. जिभेवर ठेवताच विरघळणारे मऊ लुसलुशीत छान सॉफ्ट असे रव्याचे रसरशीत मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. ज्या लोकांना लाडू वळायला जमत नाही किंवा लाडू वळायला वेळ नसतो, कंटाळा येतो, ते अशा पद्धतीने रव्याचे मोदक देखील बनवू शकतात. अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. राहिले तर टिकतील, कारण हे चवीलाच इतके भारी होतात की ते लगेचच संपणार. तर चला कृतीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण लागणारं सामान बघूयात. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर हे साखरेचं योग्य प्रमाण आहे. या पद्धतीत साखर घेतल्यास योग्य पद्धतीने गोड होतं. आणि 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर सगळ्या गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी मी एकाच वाटीचा वापर केलेला आहे. तुम्ही मेजरिंग कप किंवा कोणतंही भांडे घ्या, पण ते एका मापाचं घ्या. तर ज्या वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे, 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी तूप आणि डालड्याचं मिश्रण घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं तूप किंवा नुसता डालडा देखील वापरू शकता. आणि इथे बघा, अगदी छोटी अर्धी वाटी हे डेसिकेटेड कोकोनट आहे. म्हणजे सुकलेला जो काही खोबरं असतं, सुकं खोबरं, त्याचा चुरा आहे, हा पावडर आहे त्याची. आणि साखरेमध्ये वेलची टाकून ही छान वाटून घेतलेली आहे. तर ही वेलची पावडर आहे 1 चमचा. इथे सुकामेवा घेतलेला आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुमच्याकडे असतील तर घेतले तरी चालतील, किंवा ड्रायफ्रूट्स शिवाय देखील हे मोदक छान होतात. एक जाडबुडाचा पॅन घेतलेला आहे. आता यामध्ये जो डालडा आहे आणि तूप आहे ते छान वितळून घ्यायचं आहे. तर बघा, पॅन चांगला गरम झालेला आहे. आता यामध्ये जो रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर या पद्धतीने बनवल्यास अगदी परफेक्ट असे मोदक तयार होतात, किंवा लाडूही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. विशेष म्हणजे यामध्ये पाकाचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये. तर डालडा आणि तुपामध्ये रवा चांगला परतून घ्यायचा आहे, छान खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे. हे सगळं करत असताना गॅसची आच मध्यम ते मंदच असावी. खूप मोठ्या आचेवर हे करायचं नाहीये, नाहीतर रव्याचा रंग लगेचच बदलतो आणि रवा करपण्याची शक्यता असते. तर हे बघा, डालडा आणि तूप मिक्स करत छान असं हे परतून घ्यायचं आहे. हळुवारपणे रंग बदलायला सुरुवात होते, बघू शकताय तुम्ही. तर पदार्थ जितका रुचकर होतो त्यासाठी तितकी मेहनतही करावी लागते. थोडा संयम देखील ठेवावा लागतो. असंही या रेसिपीला अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त योग्य प्रमाण याच्यासाठी समजावं लागतं. तर हे बघा, 1-2 मिनिट रवा चांगला परतून घेतल्यानंतर जो सुकामेवा आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स, यामध्ये घालायचे आहेत. या स्टेजवर ज्यावेळेस आपण ड्रायफ्रूट्स घालतो आणि रव्यासोबत ते छान भाजतो, त्यावेळेस ते छान असे खमंग भाजले जातात. शिवाय ते फुगतातही, आणि जास्तीचा वेळ देखील देण्याची काही गरज नाही. ते हे बघा, सुकामेवा घालून पुन्हा 1-2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. तर यातला तुम्हाला मनुका दाखवते, कसं छान टमटमीत फुगलेला आहे. यावरून लक्षात येतं की सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स देखील छान भाजलेले आहेत आणि रवा देखील छान भाजलेला आहे. रंग बघू शकताय तुम्ही. तर रव्यासाठी लागणारा वेळ होता 5 मिनिटं. तर मध्यम आचेवर ते मंद आचेवर 5 मिनिटे रवा भाजून घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे, किंवा तुम्ही साखर बुडे इतपत पाणी घेतलं तरीही चालेल. इथे साखर फक्त आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे, म्हणजे विरघळून घ्यायची आहे. तर हे बघा, मध्यम आचेवर छान ही प्रोसेस करायची. साखर विरघळते तोपर्यंत रव्याच्या मिश्रणामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे जो काही खोबऱ्याचा बुरा होता तो घातलेला आहे. रवा भाजताना अजिबात खोबरं घालायचं नाहीये. तर साधारणतः रवा कोमट आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण खोबरं मिक्स करतो ते चवीला छान लागतं. तर हे बघा, साखर चांगली पाण्यात वितळलेली आहे, तरी ते आपल्याला 1 तारी 2 तारी पाक काहीच करायचा नाहीये. रव्यामध्ये वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर नेहमी शेवटीच टाकावी, जेणेकरून त्याचा फ्लेवर टिकून राहतो
आणि वेलचीचा वास देखील खूप छान येतो. तर हे बघा, जे साखरेचं पाणी आहे ते आता या मिश्रणामध्ये घालायचं आहे. तर गरम गरमच मिश्रण आहे, म्हणजे गरम गरमच साखरेचं पाणी आहे आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते साधारणतः कोमट झालेलं आहे. साखरेचं पाणी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रवा अजिबात करपलेला नाहीये. त्याचा रंग किती छान दिसतोय ते बघू शकताय तुम्ही. जसं सांगितलं, अगदी 5 मिनिट लागतात रवा व्यवस्थित आणि परफेक्ट भाजून घेण्यासाठी. रव्यामध्ये साखरेचं पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं करून आता हे झाकून ठेवायचं आहे. तरी 25 मिनिटं लागतात साखर रव्यामध्ये मुरण्यासाठी. तर हे बघा, मिश्रण साधारणतः घट्ट झालेलं आहे, म्हणजे सेट झालेलं आहे. रव्याने साखरेचं पाणी पिलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये साखरेचं पाणी मुरलेलं आहे. तर आता हे जे मिश्रण आहे ते सेट झालेलं, त्याचं चमच्याने फोडून घ्यायचं आहे. आणि बघा, सगळं एकसारखं करून सुटसुटीत करायचं आहे. हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे. तर मोदकाच्या साच्याचा वापर करून कसं करायचं आणि मोदकाचा साच्याचा वापर न करता कसं करायचं हे दोन्ही दाखवणार आहे. आधी आपण साच्यामध्ये कसं बनवायचं ते बघूयात. तर साच्यामध्ये मिश्रण भरताना पोकळ अजिबात भरायचं नाही आहे. ज्या पद्धतीने दाखवते, तर हे बघा, बोटाने असं दाबत दाबत छान असं मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये घालायचं आहे. पोकळ जर भरलं तर मोदक व्यवस्थित होत नाहीत. ते मग असे पोकळ होतात आणि फुटण्याची शक्यता असते. छान आपण असं दाबून भरलं तर मोदक छान सेट होतो. आकार त्याचा अजिबात बिघडत नाही आणि जितके दिवस ठेवणार तितके दिवस ते व्यवस्थित राहतात. तर हे बघा, छान असं हे दाबून भरलेलं आहे आणि आकार बघू शकताय तुम्ही किती रेखीव आणि सुंदर सुबक असा आलेला आहे. आणि अशा पद्धतीने मस्त आपला रव्याचा मोदक तयार झालेला आहे. दिसायला देखील किती सुंदर दिसतोय आणि आकार देखील खूप छान आलेला आहे. तर साच्याला तूप वगैरे लावण्याची काही गरज नाहीये, कारण तुपा आणि डालडामध्ये आपण हे मिश्रण भाजलेलं आहे. तर हे बघा, आता मोदकाचा साचा न वापरता देखील आपण छान पद्धतीने करू शकतो. हातामध्ये थोडं मिश्रण घ्यायचं आणि त्याला असा मोदकाचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने केल्यास देखील छान मोदक होतात. हां, साच्यासारखा अगदी सुपक आकार येत नाही, पण छान होतात. तर ज्यांच्याकडे मोदकाचा साचा नाही ते अशा पद्धतीने नक्की करू शकतात. दाखवलेल्या पद्धतीने मिश्रण छान दाबून दाबून असा मोदक तयार करायचा आहे. तर साचा वापरून आणि साच्याचा वापर न करता दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी मोदक कसे करायचे ते दाखवलेले आहेत. तर बघा, अगदी रेखीव आणि सुबक असे मोदक आपले तयार झालेले आहेत. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. आवडल्यास एकदा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. माझे व्हिडिओ बघत राहा. दाखवलेल्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता. तर हे मोदक छान असे स्टोअर करून ठेवायचे आणि 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतात. तर आता लाडू करायचं टेन्शन आलं तर काळजी नको. अशा पद्धतीने तुम्ही मोदक करून छान एन्जॉय करू शकता. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.